श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय। महाशिवरात्री देवाधिक महादेव भगवान शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविक या दिवशी मोठ्या भक्तिभावाने शिव मंदिरात पोहोचतात। माता पार्वती आणि भगवान शिवशंकराचा विवाह या महाशिवरात्रीच्या दिवशी झाल्याची आख्यायिका आहे। ठिकठिकाणी महाशिवरात्री साजरी होत असताना वर्ध्यात देखील महाशिवरात्रीचा हा उत्सव कायम आहे। वर्धा शहराच्या मध्यभागी असलेला महादेव मंदिर येथे महाशिवरात्री निमित्ताने पूजा अर्चा केली जाते आहे। जलाभिषेक करून महादेवाला साकडे घातले जात आहे। हे शहरातील पुरातन मंदिर शहराच्या अगदी मध्यभागी वसले असून मंदिर हिमाळपंथी आहे। येथे महाशिवरात्री निमित्ताने दरवर्षी कावड यात्रेचे आयोजन करण्यात येते। ही कावड यात्रा पवनार ते वर्धा महादेव मंदिर दरम्यान केली जाते। यात असंख्य भाविक सहभागी होतात। वर्धाच्या या महादेव मंदिरात भाविकांची रीघ लागली आहे। भाविकांनी सकाळपासूनच येथे गर्दी केली असून महाशिवरात्री निमित्त पुरातन शिवलिंगाचे दर्शन केले जात आहे। वर्धाच्या महादेवपुरा या भागात वसलेले हे मंदिर आध्यात्मिक भावनेचे प्रतीक मानले जाते। दरवर्षी वर्षभर येथे विविध कार्यक्रम पार पडतात। गेल्या 18 वर्षापासून सतत कावड यात्रेचे आयोजन केले जाते। वर्धेकर महादेवाच्या दर्शनासाठी पोहोचतात। आकर्षक मंदिर तेवढाच देखावा व पुरातन असा मंदिराचा कळस, शिवलिंग, बाजूलाच असलेली मातेची मूर्ती, मंदिराच्या बाहेर साकारलेले 12 ज्योतिर्लिंग हे येथील आकर्षण आहे। यात्रा महोत्सव तसेच महाप्रसादाचे आयोजन येथे केले जाते। जयेश चौहान, गजेंद्र निमजे, अनिल असनानी, गुलशन टगाळे, दिलीपजी कठाणे, भूषण कठाळे, सुधीर दंदे, पवन शर्मा, अजिंक्य मेघे ही सदस्य मंडळी दिवस रात्र झटत महाशिवरात्री उत्सव आनंदात व मोठ्या उत्साहात यशस्वीरित्या साजरा व्हावा यासाठी धडपडत असते। नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका। श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं। म्हणजे नेहमीच आम्ही आता पूजा अनुभव करतो। खूप म्हणजे एकदम ऊर्जा प्रसन्न आहे इथे। आता आज रात्री कावड यात्रा जाईनारवरून कावड यात्रा येईल इथे रात्री 3 वाजता कावड यात्राचा अभिषेक होतो आणि मग 4 वाजतापासून दर्शन यात्रा चालू होते। ते इतकी गर्दी असते की रात्री 11 वाजेपर्यंत 11:30 वाजेपर्यंत भाविकांचा खूप लोट येतो। इथे हजारो लोक येतात। दुसऱ्या दिवशी इथे भंडारा असतो। 10,000 लोकांचा भंडारा आहे इथे। आता मंदिर खूप प्रसन्न आणि खूप जागरूक मंदिर आहे। प्राचीन मंदिर आहे ते खूप जुना आहे। पुरातन विभाग मध्ये येते। या मंदिरले बनलं जवळपास 250 ते पावणे 300 वर्ष होऊन राहिले आणि खूप प्राचीन आणि असं वाटते की वर्ध्याचा सगळ्यात पुरातन जे मंदिर आपण म्हणतो ते हेच आहे माझ्या नॉलेजच्या अनुसार। आणि लोकांची श्रद्धा फार आहे या मंदिरामध्ये। तर उद्या जसं महाशिवरात्री आहे तर जवळपास लगभग असं समजा की तुम्ही 50 to 70% वर्ध्याचे लोक इथे दर्शन करायला येतेच। प्रमाणे यावर्षी पण आम्ही कसं रात्री इथून 11 वाजता पवनार नदीला जाऊ। तिथं रात्री 12च्या नंतर जल भरून आम्ही सगळं तिथून पाय करून कावड आणतो आणि सकाळी इथून 3:30-4 वाजता जेव्हा आम्ही पोहोचतो तेव्हा महाराज राहते आमचे मंदिराचे, त्यांच्या हाती जलाभिषेक आम्ही मंदिरात करून घेतो। आणि उद्याचा दिवस जसं की महाशिवरात्रीचा दिवस आहे तर सकाळी इथं वेगवेगळ्या प्रकारे जसं लंगर वगैरे लागते लोकांसाठी। म्हणजे कसं दूध आहे, जलेबी आहे, फल आहे, फ्रूट आहे, आपण लोकांना डिस्ट्रीब्यूट करतो। आणि काय पूर्ण दिवस पब्लिकचे दर्शन वगैरे चालून राहील। आणि उद्या काल रात्री 12 वाजता पुन्हा मग एक जलाभिषेक वगैरे करतो आणि सकाळी 3-4 वाजून जाते। म्हणजे असं समजा की जे आमचे जेवढे कार्यकर्ता लोक आहे ते म्हणजे कसं काल रात्री झोपले होते आता ते 2 दिवसानंतर झोपणार आहे। म्हणजे सगळे कंटिन्यू म्हणजे सेवा देणार मध्येच राहणार आहे या मंदिरात। त्याला 18 वर्ष झाले जेव्हापासून आम्ही हे यंग लोक इथे जुळलो मंदिरात, तेव्हापासून हे कावड यात्रा आणि महाशिवरात्री झाल्यानंतर येणारा पहिला शुक्रवारी आम्ही लोक एक छोटासा कार्यक्रम चालू केला होता महाप्रसाद म्हणून। ते महाप्रसाद आम्ही नाव ठेवलं होतं, पण जेव्हा मी चालू केलं होतं तेव्हा फक्त
आम्ही 2 ते 3 जण होतो जेव्हा महाप्रसाद चालू केला होता. तो तेव्हा म्हणजे कसं पहिल्या वर्ष 100 लोकांनी प्रसाद नाही घेतला होता. पण आज अशी वेळ आली आहे की आज जे आम्ही नाव ठेवलं तर महाप्रसाद, तो आज जे पाहिलं तर खरं हे महाप्रसाद झाला. कारण की कमीत कमी इथं 5 ते 7 हजार लोक त्या दिवशी जेवण करते आणि एवढा मोठ्या प्रमाणात झाला की पहिले आम्ही याची सुरुवात अशी केली आहे की जसं 5 वाजता पहिले महाप्रसाद जसं आमचं पूर्ण तयार होते तो पहिले आम्ही देवाला जसं भोग लावतो. त्यानंतर अंधत्व विद्यालयाचे मूळ लहान लहान जे पोरं येते त्यांना आम्ही इथे बसून पहिले त्यांचं जेवण वगैरे आम्ही व्यवस्थित वगैरे करतो. त्यांना वेगवेगळ्या प्रकारे पदार्थ खिलोने वगैरे आम्ही डिस्ट्रीब्यूट करतो. त्यानंतर महाप्रसाद चालू करतो. कारण की खरंच महाप्रसाद म्हणजे ते लोक जेवले तेच खरंच महाप्रसाद ना. म्हणून ते करीबन 100-125 ते पोरं येते, पहिले आपण त्यांना खाऊ घालतो, मग महाप्रसाद चालू करतो. हे हेमाळपंथी असून 285 वर्ष जुनं आहे आणि हे पूर्ण लाल दगडामध्ये तयार केलेलं आहे वास्तुशिल्पाच्या हिशोबाने. आणि इथली जे शिवलिंग आहे स्वतः स्वयंभू आहे, त्याच्यामुळे याच्यातली मान्यता इथली जास्त आहे. जुन्या पद्धतीचं कन्स्ट्रक्शन आहे, हेमाळपंथी आहे. म्हणत आहे का तुम्ही? हे इथचं शिवलिंग जे आहे ते नवसाला पावणारच आहे. ज्याला श्रद्धेने इथे आपला साकडं घात त्याचं नेहमीच पूर्ण होत असते, त्याच्यामुळे इथली मान्यता जास्त आहे.